आता आपण 36 जिल्ह्यांच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतो आहोत। भाजप हा देशातील सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष बनलाय। 31 मार्च 2024 पर्यंत आकडेवारीनुसार त्यांच्याकडे गेली वर्षानुवर्ष सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर्शनाकरता येत आहेत। सकाळच्या वेळेत कोणी पॅन्ट घालून येतं, कोणी कुठले कपडे घालून येतं। भक्तांसाठीची अटी ट्रस्टी आणि अध्यक्षांनाही लागू होणार का, असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे। सिद्धिविनायक मंदिराने घेतलेल्या ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात असतात, त्यामुळे तेही असभ्य वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची ईडीने स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्त्या केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीड दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, पण संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर दिली आहे। सुरेश धस यांना काय वाटतं, त्यांच्याशी मला काहीही देणं घेणं नाही। युतीतील वरिष्ठ नेत्यांबरोबर मी चर्चा करतो, पण खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले। आम्हाला न्याय हवा आहे, तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची, अशी भावना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली। वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुरेश धसांनी चौकशीची मागणी केलेली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा निर्णय अजित दादांनी घ्यावा। धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री कसा काय घेतील, असा सवाल धस यांनी केला। गेल्या 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या परळी पोलिसांच्या बदल्या कराव्यात, तसंच वाल्मिक कराडला पळून जाण्याकरता सहकार्य करणाऱ्यांना 6 आरोपी करावे, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। सविस्तर रिपोर्ट आहे हा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबावही वाढलाय। जर हत्या प्रकरणामध्ये संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी हे स्पष्ट केलं। जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे, आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे। पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडलंय। 8 मिनिटांच्या प्रवासाकरता दुप्पट वेळ लागत असल्यानं नियोजित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटांची भर पडली आहे, त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी आणि मस्जिद दरम्यान ब्लॉकची मालिका सुरू आहे। आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। कर्नाक पुलाच्या कामाकरता विशेष आपत्कालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। भाडेवाढीनंतर बऱ्याच ठिकाणी प्रवासी आणि कंडक्टरमध्ये सुट्या पैशांवरून वाद असे प्रमाण वाढलंय। हा वाद टाळण्याकरता कंडक्टरकडे 100 रुपयांची मोड देण्यासह ऑनलाईन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे। नवी मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात 287 जणांचा मृत्यू झाला, 297 जण जखमी झाले। त्यामुळे भविष्यात अपघातानंतर नियंत्रण मिळवणं आणि अपघातांची संख्या कमी करणं हे नवी मुंबई पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच आव्हान आहे। बेस्टच्या वीज पुरवठा विभागातील जोडारी सहाय्यक पदाकरता भरती सुरू झाली असून त्यासाठी बेस्टकडून प्रशिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। बेस्टच्या वीज पुरवठा विभागामध्ये असंख्य पदं रिक्त असून ती तातडीनं भरावीत अशी मागणी बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षांनी केली होती।
सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेकरता 1,60,000 अर्ज करण्यात आले आहेत. आतापर्यंत 15,000 अर्जदारांनी या योजनेमध्ये अनामत रक्कम सिडकोकडे जमा केली आहे. या सोडतीसाठी चौथ्यांदा दिलेल्या मुदतवाढीनुसार 3 दिवस शिल्लक आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 3,362 सदनिकांकरता आज सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं सोडत काढली जाणार आहे. लवकरच म्हाडा 4,750 पोलिसांना नवीन इमारतीत 480 ते 650 चौरस फूट क्षेत्रफळाची घरं देणार आहे. म्हाडाच्या 17 अभिन्यासातील पोलीस सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडानं घेतला आहे. मुंबईसह राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी मोकामी असते, मात्र दिवसा नागरिकांना कडक उन्हाचा ताप सहन करावा लागतोय. पुढील आठवडाभर मुंबई शहर आणि उपनगरात असंच वातावरण असणार आहे. ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे, परंतु नव्यानं होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायी खुर्च्यांचा प्रेक्षक अनुभव घेऊ शकणार आहेत. आता 960 प्रेक्षक बसू शकतील अशी सोय केली जाणार आहे, अशी माहिती समोर येते. मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. फेरीवाला मुक्त परिसर मोहीम अंतर्गत मागील 7 दिवसात विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे 2,763 साधनसामुग्री जप्त करण्यात आली. मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1चा पुनर्विकास होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले टर्मिनल पाडण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2025 पासून पुनर्विकासाचं काम सुरू होणार आहे. राज्यातील 72.7% किशोरवयीन विद्यार्थी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचं समोर आलंय. शिक्षण क्षेत्रातील प्रथम संस्थेनं देशपातळीवर असर 2024च्या शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये राज्यातील 14 ते 16 वयोगटातील 55.2% विद्यार्थ्यांची सोशल मीडियावर खासगी प्रोफाईल असल्याचं समोर आलं. विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ स्थापनेकरता आवश्यक असलेल्या जमिनीच्या निकषात बदल केलाय. आता विद्यापीठ स्थापनेसाठी किमान 20 एकर जमीन आवश्यक आहे. शहरी भागात 10 एकर तर मुक्त विद्यापीठ आणि ऑफ कॅम्पससाठी 5 एकर जमीन असणं गरजेचं आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या नीट यूजी परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आलाय. यंदापासून या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पर्यायी प्रश्न देण्यात येणार नाहीत. त्यातून विद्यार्थ्यांना 180 प्रश्न 180 मिनिटांमध्ये सोडवणं अनिवार्य असणार आहे. सीईटी सेलनं 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. LLB आणि BEdसाठी 13 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. राज्यात इयत्ता 2री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वयांची कोरी पानं जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य न झाल्याचं कारण देत शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोना महासाथीच्या काळात शैक्षणिक कोंडीला तोंड देऊन उभ्या राहिलेल्या शासकीय शाळांनी अवघ्या 2 वर्षात विश्वास गमावल्याचं चित्र आहे. सरकारी शाळांचा पट पुन्हा एकदा घसरू लागलाय. तो 2018च्या पातळीवर असल्याचं असरच्या अहवालातून स्पष्ट झालंय. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप सुधारणा झाली नसल्याचा असर सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झालाय. यानुसार सुमारे 25% विद्यार्थ्यांना इयत्ता 2रीचं मराठी वाचता आलेलं नाही, तर 64% विद्यार्थ्यांना 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागता आलेलं नाही. महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील इयत्ता 6वी ते 8वीच्या केवळ 35.4% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नसून यातही धुळे जिल्ह्यातील केवळ 14.2% मुलांनाच भागाकार करता येतो, तर 8वीच्या विद्यार्थ्यांना वाचता सुद्धा येत नसल्याची धक्कादायक माहिती असरच्या अहवालातून समोर आली आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी येते जालन्यातून, अंतरवाली सराटीतून. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस. 4थ्या दिवशी देशमुख कुटुंबियांच्या हस्ते जरांगेंनी थोडं पाणी घेतलं होतं. काल भाजप आमदार सुरेश धस भेटून आले. जरांगेंना सलाईन लावून घेतलंय. पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांना 3 सलाईन्स देण्यात आलेली आहेत. सलाईन घेतल्यानं त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होते अशी माहिती व्यक्त होते.
अशी माहिती समोर येते. तुळजाभवानी मंदिरातील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामावर आता पुजारी देखील नाराज आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी संथगतीनं काम करतायत. अधिकारी तात्काळ बदला, अन्यथा त्यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलाय. खासदार ओमराजे निंबाळकर यांना पालकमंत्री कार्यालयात एक जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्याकरता रूम मिळालेली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांना दालन मिळालं नव्हतं. एकीकडे ओमराजेंच्या सेनाप्रवेशाची चर्चा असताना सरनाईकांच्या दौऱ्यानंतर लागलीच कार्यालयाकरता जागा मिळाल्यानं चर्चेला उधाण आलंय. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकरता खुशखबर आहे पंढरपुरातून. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आणि त्यांच्यासोबत इतर दोघांना आता विठ्ठलाचं दर्शन लवकर घेता येणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीमधून घेण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातल्या विहिरीत साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी मिसळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे पाणी प्रदूषित होऊन त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा त्यांनी आरोप केला. प्रशासनानं या पाण्याचे नमुने तपासणीकरता घेतले आहेत. सिल्लोडच्या डीपीसीच्या निधीमध्ये करण्यात आलेल्या बेकायदेशीर मजुऱ्यांना कात्री लावण्यात येणार आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नुकतंच हे स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तारांमध्ये झुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमधील अडचणी तातडीनं मार्गी लावाव्यात, याकरता संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांनी सुटका होणार आहे. आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाह्य वळण रस्ता करण्याचे आदेश दिलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात सीसीटीव्ही बसवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षेकरता 4 कोटींचा डीपीआर तयार करण्यात आलाय. जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका क्षेत्रातही सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. ही माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. वाहतूक शाखेकडून वाहनांवर फॅन्सी नंबर आढळल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडला सीआयडी कार्यालयात पोहोचवणाऱ्या शिवलिंग मोरोळेच्या वडिलांना ड्रायडे दिवशी दारू विक्री करत असल्याचं समोर आले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात दारूचा साठा जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला. राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनानं गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याकरता प्रयत्न करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले आहेत. तर गेल्या 16 वर्षांमध्ये जीबीएस रुग्णांवर उपचाराकरता शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. फडणवीसांनी जीबीएस आजाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला. मुंबई पालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये बिघाड झाल्यानं मुंबईकरांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला गेलाय. मात्र पालिकेने हे सगळे आरोप मंगळवारी फेटाळून लावले. तर मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा केला जातो, असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. पुण्यामध्ये जीबीएसचे 111 रुग्ण सापडलेत. मुंबई पालिकाही आता अलर्ट मोडवर आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील पालिका रुग्णालयामध्ये 150 आयसीयू बेडची व्यवस्था केली आहे. पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय. पुण्यात जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आतापर्यंत शहरात एकूण 111 संशयित रुग्ण आहेत. जीबीएसचे सोलापूर जिल्ह्यामध्ये संशयित 5 रुग्ण आढळून आले. त्यातील 1 रुग्ण बरा झालाय. सध्या उपचार घेत असलेले 4ही जीबीएस संशयित रुग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत. औषध आणि यंत्रांसाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्यानं साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठलाय. 26 जानेवारी अखेर 51 लाख टन साखर उत्पादन झालंय. खासगी आणि सहकारी 196 कारखान्यांनी 57 लाख टन ऊस गाळप करून सरासरी 8.98% साखर उतार्यासह 50 लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पूर्ण केलाय. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं टोमॅटो मालाला प्रति किलो 7 ते 8 रुपये असा बाजारभाव मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण आहे. नववर्षाच्या प्रारंभापासून टोमॅटो मालाच्या बाजारभावाची लाली उतरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
बाजार समितीत सोयाबीनची 59,502 क्विंटल इतकी आवक झाली आहे. सोयाबीनला 3,941 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. लोकल पांढरा पिवळा हायब्रिड या जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. राज्यातील बाजार समितीत मक्याची 8,947 क्विंटल इतकी आवक झाली आहे. त्याला 2,271 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कमाल दर हा 2,338 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 29,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 77,000 क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 12,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. राज्यभरात एकूण 1,95,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,650 रुपयांपासून ते सरासरी 2,250 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. नवीन हरभरा बाजारात आला असून हमी दरासाठी तुरीकरता नोंदणी सुरू झालेली आहे. सोयाबीन आणि तुरीचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता तूर हमी भावात खरेदी करणं सुरू केलं असून त्याची नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे. आपण वेगवान स्वरूपातल्या गावाकडच्या 50 बातम्या बघत होतो. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे बघितल्यानंतर आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. ते म्हणजे महाकुंभमेळा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यामध्ये लाखो करोडो लोक स्नानाकरता जात आहेत. मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमावर स्नान करण्याची परंपरा आहे. विशेष महत्त्व त्याला आहे. त्यामुळे लाखो लोक काल त्रिवेणी संगमावर जमा झालेली होती आणि काल रात्रीच गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे. साधारणपणे 1 ते 3च्या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली आहे. हजारो लोक जखमी झाली आहेत असं कळतंय. अजून जखमींचा आणि मृतांचा आकडा समोर आलेला नाही. पण प्रयागराजला दर्शनाकरता जात असाल तर काळजी घ्या, हे आवाहन न्यूज 18 लोकमततर्फे महाराष्ट्र आणि देशभरामध्ये आम्ही करतो आहोत.